बघा मित्रांनो, रामनगरला गेलो होतो आणि भिजून आलो. सारखा पाऊस चालू आहे आज. झिमझिम झिमझिम एवढा नाही म्हणा, पण काय झालं आज सकाळी सोहम शाळेत गेला होता. शाळेत गेला ना, अचानक मॅडमचा फोन आला. मॅडम म्हणे म्हणतो त्या सोहमची तब्येत बिघडली, त्याला उलट्या होऊ राहिल्या, तर याला घेऊन जा म्हण घरी. परत गेलो विरगावून सोहमला घेऊन आलो. परत रामनगरला गेलो. रामनगरला त्याचा दवाखाना केला. दवाखान्यामध्ये नेलं तर त्याला दवाखाना केला. सकाळी आपण यांना कडबा टाकून गेलो होतो. कडबा कुट्टी केली होती आणि कडबा टाकला होता शेळ्यांना, बारीक कुट्टी करून. आणि आता यांना बुसकट टाकलेलं आहे, हरभऱ्याचं बुसकट. आणि हे बघा शेकोटी केली, कारण मला थंडी वाजली होती. रामनगरवरून तसंच झोडपत आलो पावसामध्ये, आणि म्हणलं आता काय करावं, थंडी तर खूप वाजून राहिली. पहिलं यांना बुसकट टाकलं. आता यांचं चालू आहे जेवण खाऊन, मस्त भुस खाणं, एकदम जबरदस्त भुस खाऊ राहिली. बघू शकता तुम्ही. इकडं काय तिकडं चिल्लर पार्टी काही पलीकडं. तर खूप म्हणजे याने काय होतं, आता हे दुपटण केलं. आता आपल्याला तर गरमी भेटती, पण ह्या दुपणं नाही ना, शेळ्यांना पिल्लांना थोडी ऊब भेटते त्याच्यापासून. त्याच्यामुळं आपण हे असं पावसाळ्यामध्ये करत असतो. काय होतं, ह्या दुपणामुळं गरमी वाढते, आणि गरमी शेळ्यांना अशा जाडक्या पाण्यामध्ये गरमी लागतेच, गरम पाहिजेच. त्याच्यामुळं आपण हे दरवर्षी नियोजन करत असतो. मस्त बघा धुणी पेटून दिली आपली. आपल्याला पण म्हणजे गरम वातावरण राहतं. बसलो आता यांचं खाणं बिणं होऊस तर 6-6:30 वाजेपर्यंत मस्त खाऊ पिऊ घालायचं. आता यांना हरभऱ्याचं बुसकट टाकलेलं, त्याच्यानंतर परत तुरीचं बुसकट टाकून द्यायचं. तुरीचं बुसकट टाकलं की एक पेंडी काडबीची टाकून द्यायची, म्हणजे कट करून टाकायची. आता बांडी आहे आपल्याकडं, ते बाटक असल्यामुळे त्याला काही एवढं कट करायची गरज नाही. ते मस्त आवडीनं खातात शेळे. हे बघा कसं दुप्पन, हे बघा कसं पेटलं बघा. आणि हे काय आहे माहिती आहे का, ह्या तुरीच्या काड्या आहे मित्रांनो. या मोठ्याल्या काड्या होत्या ना, ते आपण पेटून दिले आहे. कारण ते काय होतं, ह्या उकडण्यामध्ये जर टाकल्यानं लवकर हे होत नाही, त्याच्यामुळे याचा उपयोग आपण असा केला. तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये तुमच्याकडे जर शेळ्या असेल आणि झडग्याचं वातावरण जर असेल, तर असं खरंच असं दुपटण करायला पाहिजे. 100% याच्यापासून तुमच्या शेळ्यांना मस्त गरमी भेटते, शेळ्यांना भेटते ना आपल्याला भेटते. झाडग्या पाण्याचं मस्त शेतामध्ये राहायचं म्हणल्यावर असं करावं लागतं थोडं दुपण. पण दुपण आपल्यासाठी, आपल्यापेक्षा शेळ्यांसाठी जास्त फायद्याचं आहे दुपण. या दुपणामुळं त्यांना ऊब भेटते. आणि हा पावसाळ्यामध्ये वेगवेगळं नियोजन करीत राहावं लागतं, तेव्हा शेळीपालन खरंच शेळीपालन म्हणून राहतं. तर मित्रांनो, हे असं आहे बाबा आपलं. मस्त आर पाडला बरं का, पण या दिवसात दुपटतच असते. सारखा जाळ लागून काही उपयोग नाही ना. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला फक्त आहार पाहिजे. नुसतं जाळ लागून मग ते काय दंडन जाळ लागतो, ताबडतोब यूज होऊन जातं. ते आपल्या कोणत्या फायद्याचं नाही राहत ना. हे बघा सध्या पण पाऊस चालू आहे आमच्याकडं. आवाज येत असेल टिपटिप तुम्हाला. नेमकं चालू 10-15 मिनटं झाली. मला आता यांची एकदा शेळ्या एकदा आबाद झाले की मग काही अडचण नाही, मग घरी जाऊ शकतो आपण. त्यांचं पोट भरायचं जाता येत नाही. आता एकदा मगम केल्या, पाणी गिनी पाजल्या, मग आपल्याला सुट्टी. असं चालू ठेवावं लागतं शेळ्यांचं मित्रांनो. तर चला, बऱ्याच जणांना मला एक कमेंट आली होती बरं का आज,
ते म्हणे चाऱ्याविषयी सांगा म्हणे. आता चाऱ्याविषयी सांगायला काय, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये विषय असतो समजा चाऱ्याचा. तर याच्यामध्ये कसं आहे, पावसाळ्यामध्ये अशा झाडग्यामध्ये तुम्ही हिरवा चारा टाकायला नाही पाहिजे. आणि हिरवा चारा नसतो पण आपल्या अशा वातावरणात. आणि ओला चारा टाकायला नाही पाहिजे, कारण की आता झडगं आहे ना, अशा झडग्यामध्ये तुम्ही चारा कापून आणून डायरेक्ट शेळ्यांना टाकायला नाही पाहिजे. काय होतं माहिती आहे का, त्याच्यावरती पाणी साचलेलं असतं. आणि ते पाणी साचलेलं जर असलं ना, तर त्याच्यापासून काय होतं, शेळ्याला सर्दीचं प्रमाण नक्कीच वाढतं बरं का. त्याच्यामुळं अशा झाडग्यामध्ये होता येईल तो देऊच नका. आणि जर तुमच्याकडे असला, जर उघाड पडली, त्याच्यावर पाणी नसलं, सगळं कोरडं जर असलं, तरी पण तुम्हाला सांगतो अशा झाडग्यामध्ये काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला पावसाळ्यामध्ये काय करायचं, सहसा एका दिवसा अगोदर ज्या दिवशी उघाड दिसन त्या दिवशी असं नियोजन ठेवायचं की उद्याचा चारा आजच कट करून ठेवायचा, हिरवा चारा. म्हणजे काय होतं, तो चारा उद्याच्याला सुकले जातो, त्याचं पाण्याचं प्रमाण त्याच्यामधलं कमी होतं. आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं काय होतं, त्याच्यापासून शेळ्यांना सर्दी होत नाही, पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं. आणि शेळ्यांना खायला चांगलं राहते. नाहीतर मग डायरेक्ट आपला सुका चारा जरी दिला तरी आता आपल्या शेळ्यांना तर झाडग्यामध्ये सुका चारा असतो. आपल्याकडे हिरवा चारा कमी, म्हणजे पाऊस कमी असल्यामुळं हिरवा चारा कमी पडला, नाही तर आपल्याला हिरवा चारा कमीच नसता पडला. कारण मार्वेल गवत आपल्याला पुढं कापणी शेवटपर्यंत जाऊस तर माग कापायला येतो. पण यावर्षी काय झालं, पावसाच मिळणे. आणि पावसाचं मिळणं असल्यामुळं काय झालं, त्याची वाटून तेवढी वाढ होत नाही. हे बघा, नंतर पट्टा आहे आपला जवळपास तुम्हाला सांगतो 3-4 गुंठे लावलेलं आहे आपण. ते 4 गुंठे असं समजा. तर एवढ्या शेळ्यांना ते ॲडजस्टमेंट होतं आहे त्याच्यामध्ये. विषय काय बोलायला की पाऊस नव्हता, पाऊस नसल्यामुळे ते वाढ कमी झाली त्याची. असं जर पाऊस राहिला तर वाढ झपाट्यानं होणार त्याची. आणि वाढ जर झाली, आपल्याला शेळ्याला काय भरपूर होणार आहे चारा आता. कारण की आपण दसऱ्यात घास पण लावलेलं आहे, दसऱ्यात घास पण आता वाढणार आहे. पाऊस असला की सगळा चारा वाढतो, पण पाऊस नसल्यामुळं चारा कमी पडला आला आता सध्या. तर आता असं जर चालू राहिलं तर 100% आपलं नियोजन चांगलं होणार आहे, शेळ्यांचं नियोजन. कारण की हिरवा चारा हा उघडीमध्ये कामी येतो, पण सुका चारा हा हिरवा चारा हा उघडीमध्ये कामी येतो, पण सुका चारा हा झाडग्या पाण्याचा खूप महत्त्वाचा आहे अशा वातावरणामध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे शेळीपालनाविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.